आज व्हिडिओ बनण्याचं कारण आज जत तालुक्यामधले सुपारी बहादूर नेते आज भाजपमध्ये जॉईन झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यावं म्हटलास. शुभेच्छा देण्याचं कारण आहे कारण तमनगौंडा रवी पाटलांनी आज एक यात्रा काढली होती, त्या यात्रेत जाऊन सामील झाले म्हणून यात्रेला पाठिंबा दिला म्हणून. आणि त्या यात्रेमध्ये पाठिंबा देऊन त्यांनी बहुजनांचे कैवारी माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती टीका केली तिने. ठीक आहे, टीका करा. टीका काय केली की गोपीचंद पडळकर साहेब बाहेरचे आहेत, बाहेरच्यांना इथं उमेदवारी देऊ नका अशी पक्षाकडे मागणी केली आहे. त्यांचा संबंध काय आहे असे तसे बोलले. बरं ठीक आहे, बाहेरचे आहेत ना, बाहेरचा माणूस चालत नाही ना तुम्हाला. त्यांनी आज तालुक्यात 100 कोटी रुपयाचा निधी दिलाय. हा कसा चालतो तुम्हाला? आज बेवनूर गावापासून जत तालुक्यातल्या जवळजवळ सगळ्या खेडोपाडी सुरुवात आमच्यापासून करतोय. एकही गाव सोडलं नसेल की पडळकर साहेबांनी निधी दिला नाही. आज 100 कोटी रुपये जत तालुक्याला निधी दिले, नगर परिषदमध्ये निधी दिलाय, तालुक्यातल्या सगळ्या गावांना निधी दिलाय. त्यांचा निधी चालतो आणि त्यांना तुम्ही बाहेरचं आहे म्हणताय. असली नवटंगी बंद करा. तुमच्या असल्या सुपारी बहादूर नेत्याला आम्ही किंमत बी देत नाही. तुम्ही तिथे काय सांगताय जी स्थानिक नेता पाहिजे, हे पाहिजे. तुमचा संबंध काय पक्षाशी? तुमच्यासारखा गद्दार सुपारी बहादूर माणूस काल लोकसभेला पक्षाची गद्दारी करून विशाल पाटलांचं खासदारांचं काम केलं तुम्ही. संजय काका पाठीत खंजीर खुपसला तुम्ही. आणि तुम्ही ना ह्या पक्षाला शहाणपण शिकवायचा. तुम्ही कोण? तुमचा काय संबंध पक्षाशी? तुम्ही पडळकर साहेबांवर टीका करायची तुमची लायकी आहे का? काय संबंध आहे तुमचा? तुमच्या आवाक्यात तुम्ही बोला. पडळकर साहेबांवर टीका केली की इथून पुढे कपवून घेणार नाही. आम्हाला कळतं तुमची गेमा सगळ्या. तालुक्यातल्या बहुजनाला सगळी गेम तुमची लक्षात आल्या. कशाबाई चाललाय? का एकत्र येत आहे तुम्ही? का जातीवाद करताय? एकत्र येऊन का पडळकर साहेबाला विरोध करताय? तमनगड रवी पाटलांना जवळ धरायचं, पुन्हा ह्यांना बोलायचं, पुन्हा ह्यांना जवळ धरायचं, त्यांना बोलायचं. वा, तालुका येडा झाला राहिलाय वे. विलासराव जगताप, असली असली भानगडी बंद करा. आमचा जन्म झालाय तुमच्या विरोधात आता लढायचा. कारण आतापर्यंत तुम्ही अन्याय अत्याचार आमच्यावर करत आलाय. आता अन्याय अत्याचार सहन करणार नाही. तालुक्यातला कोणीही करणार नाही. तालुक्यातली आमची मतं, आमच्या मतावर तुम्ही नाटकं करता वे. बहुजनांची मतं, बहुजनांचा तालुका. आतापर्यंत तुम्ही आमदार झाला, मिळवलं, खाल्लं तुम्ही. तुम्ही त्या 5 वर्षात काय तालुक्यासाठी केलंय? भिकल लावली, भिकलं तुम्ही. जत तालुक्यातला सगळा मतदार आहे ना, पूर्व भागातला ऊसतोडीचं काम करतोय. ही तुमच्या नाकारतेपणामुळं. आणि तुम्ही पडळकर साहेबांवर टीका करताय बाहेरचं आहे म्हणून. तुमचं तर तालुक्याशी काय संबंध आहे? तुम्ही कुठला आहे? काय संबंध आहे तुमचा तालुक्याशी? तुम्ही आम्हाला असल्या भानगडी शिकवू नका. तुम्ही व्यवस्थित, तुम्हाला दिल्या घरी तर सुखी राहा. तुम्ही पक्षाचा आम्हाला शिकवा लागला वे. पडळकर इथे येऊन मला उमेदवारी मिळत, तू कोण सांगणार आम्हाला? तुझा काय संबंध आहे? तू मला काय शिकवत असल्या भानगडी बसू नकोस. तुझं काय चाललंय ते बघ. तू कुणा सुपारी उचलली, लोकसभेत संपली काय तुझी? पैसे संपले काय सुपारीचा? आता दुसरी सुपारी घेऊन पडळकर साहेबांवर टीका करायला. तुझ्या बापाचा तालुका आहे? तुझा काय संबंध आहे? परकान बाहेरचा आणि इथला आणि आतला आणि बाहेरला सांगतोयस तू. तुझ्या आवाक्यात राहा. तू सुपारी बहादूर आहे, सगळ्या तालुक्याला माहिती आहे. तालुक्याची वाट एकमेव तू विलासराव जगताप लावल्यास. तुला अरे तुरे बोलतोय. तुला काय करायची करून घे. पडळकर साहेबाच्या केसाला हात लावून धावतो. फक्त तू व्यवस्थित तर तुला कव्हरेज व्यवस्थित.
100 कोटी निधी चालतो तालुक्याला आणि बाहेरचा माणूस संसवतोय. काल परवा तू तमनगौडा रोही पाटलावर टीका करत होता आणि आज त्या माणसाला जवळ जातोय. आम्हाला गेम कळणार रे कशासाठी तुम्ही करताय. तुम्ही टगी एकत्र काय येत आहे, कशासाठी येत आहे, सगळं आम्हाला कळतंय. मतदार फी घालणार नाही असल्या भूलथापाला. विलासराव जगताप असल्या भूलथापेला फी घालत नाही मतदार, काळजी करू नका. तुमची गेम लावली 100% वागावून किती बी एकत्र या. बहुजन समाज तुमची गेम ओळखून आहे. तुम्ही किती बी एकत्र या, तुमची वागावून गेम लावल्या. विलासराव जगताप तुझ्या आयुष्यात तर तू आमदार होत नाही जगता. आता डोक्यातनं काढ. लोकांच्या सुपारी वाजवतच तुला फिरावं लागणार आहे. तू सुपारी वाजवून येत आहेस. इथून पुढे पडळकर साहेबांवर टीका करताना तुझ्या अवकातीत कर. तुला बोलायचे आम्हाला वेळ येऊ देऊ नको. आणि आम्हाला आमच्या नेत्यावर तू असं बोलला ना, तू कोण कुठला आम्ही ओळखत बी नाही तुला. तू आजशील तुझ्या घरी मोठा, आम्हाला काय करायचं तुला. तू तुझ्या घरी मोठा, व्यवस्थित कव्हरेज तर व्यवस्थित तुला कव्हरेज. आणि तू सुपारी वाजवून येत आहे. सुपारी अशी वाजवायचा पण कुणाची वाजवाय नादाला लागू नकोस. तुझ्यासारखी असली ठीक अशी आमदार साहेबाचं बुट चटणारी माणसं आहे तुझ्यासारखी. आणि तू पडळकर साहेबावर टीका करायला, पण तुझा संबंधच काय आमच्या पक्षात टीका करायला. तू काल लोकसभेला कुठं होता, आता आलाय कुठं. आणि पक्षनिष्ठा शिकवते आम्ही पक्षाकडे मागणी केला. काय संबंध आला तुझा पक्षाशी. पुन्हा पडळकर साहेब बोलताना 10 वेळा विचार करून बोल. तुला काय तुला लढव, परत आमच्या नेत्यावर टीका करायची नाही. शेवटची वॉर्निंग.